लोक आपली समाजातील पत सुधारण्यासाठी अनेक समाज उपयोगी कामं करत असतात। मात्र आम्ही तुम्हाला आता इमेज बिल्डिंगचा एक असा नमुना दाखवणार आहोत जो पाहून तुम्ही थक्क व्हाल। आपले कारनामे झाकण्यासाठी दोन चोरट्यांनी चक्क चोरीच्या पैशातून गावात मंदिर उभारली आहेत, पण चोर पोलिसांच्या या गेम मध्ये पोलिसांनीच बाजी मारली। कोल्हापुरात चोरांचा धार्मिक प्रताप, पोलिसांच्या डोक्याला ताप। दिवसा देवाकडे माफी, रात्री घर फोडायचे पापी। चोरीच्या पैशातून लागली भिरभीर तर चक्क शंकराचं मंदिर। चोरीचा लावला सपाटा, अध्यात्माच्या फुटल्या वाटा। समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी चोरांचा नादच खुळा। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे, चोरीनं बांधलेल्या मंदिरात देवाची पूजा करायची की नाही, जायचं की नाही। कारण ज्यांनी मंदिर बांधलंय ते अट्टल दरोडेखोर निघालेत। होय, काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा टाकून याच टोळीनं 25 लाखांचं सोनं लुटलं होतं। 25 डिसेंबरला दरोडा टाकल्यापासून पोलीस त्यांच्या मागावरती होते। मात्र महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकात देखील धुमाकूळ घातलेली ही टोळी सापडत नव्हती। अखेर पोलिसांचे हात चोरट्यांपर्यंत पोहोचलेच आणि चौकशीत इतकी धक्कादायक माहिती समोर आली की तुम्ही देखील थक्क व्हाल। या चोरीच्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी लाला खुर्दे आणि संतोष कदम यांना अटक केली आहे। त्यांची तोंड पहा, हे चोर आहेत, यावरती कदाचित तुमचाही विश्वास बसणार नाही। मात्र त्यांची चौकशी केली असता या दोन्ही महाशयांनी गावात आपल्या कामामुळे नाचक्की होऊ नये म्हणून देवाची मंदिरं बांधली होती। लाला खुर्दे यानं बुलढाण्यातील नायगावमध्ये तर संतोष कदम यानं सोलापूरच्या म्हाडा गावात मंदिर बांधलं। गावामध्ये प्रतिष्ठा राहावी आणि पोलिसांच्या म्हणजे एक गावात एक चांगलं वातावरण तयार करायचं स्वतःबद्दलचं, असं एक त्या चंद्रसिंगचं ह्याच्यातून दिसून येत होतं। या टोळीनं महाराष्ट्राबाहेर देखील अनेक ठिकाणी दरोडा टाकल्याची धक्कादायक कबुली दिली आहे। पण याची बातमी आपल्या गावापर्यंत पोहोचू नये आणि गावात आपली इमेज खराब होऊ नये यासाठी यांनी गावात मंदिर बांधायचा धडाकाच लावला। याच मंदिराच्या कार्यक्रमातून पोलिसांनी दोघांना अटक केली। त्यामुळे मंदिर बांधून आपण सज्जन असल्याचं आवडणाऱ्या या दोघांनाही गावकऱ्यांच्या समोर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेलं। मधल्या सोने विक्री केलेल्या मिळालेल्या पैशातून घेतलेले आहे म्हणून ती जप्त केलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी अजून त्या ठिकाणी मंदिर एक देवीचं बांधलेलं होतं आणि ते देवीचं मंदिर बांधलेल्या ठिकाणी त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता गाव जेवणाचा। त्या गाव जेवणाचा कार्यक्रम ठेवल्याची इथं येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर तो कार्यक्रम चालू असताना त्याला ते ठिकाणी बुलढाण्याची इथे PSI आटरे आणि PSI गुरव पथकाने जाऊन ताब्यात घेतले। आपली काळी कामं लपवण्यासाठी चोरांनी अनोखी शक्कल लढवली आहे। लोकांमधून सहानुभूती मिळावी यासाठी चक्क मंदिर उभारले। गावात पद सुधारण्याचा प्रयत्न केला, पण माणसाचा भूतकाळ कधी कधी त्याचा वर्तमान काळ बनवून भविष्य अंधारात टाकतो हेच हे चोरटे विसरले आणि पोलिसांनी त्यांना त्यांच्या कर्माची आठवण करून देत आता त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली आहे। विजय केसरकर, TV9 मराठी, कोल्हापूर।